हॅलो फ्रेंड्स, मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण 5 वर्षाच्या मुलीसाठी इथे शाही मस्तानी साडीची कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत। त्यासाठी आपण सहावार साडी घेतली आहे आणि इथे 1.5 मीटर मी अस्तर घेतले। तर आधी आपण अस्तरावरती कटिंग करूया सलवारची, मग आपण साडी ते कट करणार आहोत। त्या अस्तर आपण इथे 4 कपड्यात घडी घालून घेतली आहे आणि बंद बाजूपासून आपण उंची घ्यायची। जेवढी उंची आहे बघा, आता आपण आपल्याला 26 रेडी हवी सलवार मध्ये। 26 इंच आपल्याला रेडी हवी, तर आपण 1 इंच एक्स्ट्रा घेऊया, म्हणजेच की 27 इंचावरती 27 इंचावरती आपण उंची घेतोय। आपण 5 वर्षासाठी साडी इथे कट करतोय, त्याच्यामुळे मेजरमेंट लक्षात घ्यायचे। तर बघा, जे तुमचं आता सीट घेरचं मेजरमेंट आहे, पुढचं मेजरमेंट आपल्याला त्यानुसार घ्यायचंय। आता सीट घेर आहे 24 इंचाचा, 6 याचा चौथा पार्ट येईल। यात मी 2 इंच एक्स्ट्रा घेते, म्हणजेच की 8 इंचावरती। आता इथून आपल्याला नेफ्याचं मेजरमेंट टाकायचंय। हे आपण या पॉइंटला घेणार आहोत 12 इंचावरती। 12 इंचावरती इथे आपण अर्धा इंच आपल्या एक्स्ट्रा जी पट्टी आपण निवडतो त्यात जाणार आहे। तर साधारण जे मेजरमेंट येईल ते 11.5 इंचाचं इथे येणार आहे। या पॉइंटला बाहेर आपल्याला घ्यायचंय 2 इंचावरती। इथे जे आकार करायचा या पद्धतीने गोलाई, आणि खाली बघा, आता जो आपला बॉटमचा पार्ट आहे इथे आपल्याला मेजरमेंट घ्यायचे 7 इंचावरती। तसं आधी सलवारचं मेजरमेंट आपण इथे ड्रॉ करून घेते। सलवार आपली इथे रेडी। आता एक्स्ट्रा आपण याला कट करून घेऊया। तर इथे बघा, सलवारचे दोघही पाय आपले इथे रेडी आहे। आता आपण कटिंग साडीची इथे करूया। आता इथे आपण पदराचा पार्ट कट करायचा आहे, त्याची आपल्याला कटिंग कशी करायची, जेवढी आपली साडीची उंची आपण घेतली आहे 27 इंचाची। तर बघा, एकदा 27, दुसऱ्यांदा 27 आणि त्यात एक्स्ट्रा घ्यायचं आपल्याला 12 इंच। तिरकस वरती कमरेला आपल्याला 12 इंच इथे कमी करायचं। इथे आपण लाईन ड्रॉ केली तिरकशी, तर तो जो 12 इंचाचा जो आपण तिरकसा पार्ट आहे तो कट करायचा। तो कट केल्यानंतर इथे आपल्याला ज्या प्लेट्स टाकायचे आहेत त्या साधारण 12 इंचापर्यंत आपल्याला इथे प्लेट्स टाकायचे। दोघे पॉइंटला काट आपल्याला फोल्ड करायची नाही, आहे तशी ठेवायची। तर या पॉइंटला आपण कटिंग करून घेऊया आणि प्लेट्स इथे लावून घेऊया। तर इथे बघा, आपण इथे प्लेट्स लावून घेतले आणि पदराचा पार्ट आपण इथे रेडी करून घेतलाय। तर इथे बघा, आपण दोघे सलवारचे पार्ट ठेवून घेतले, साडी सरळ ठेवली आहे, त्याच्यावरती मी ते पेन लावून अस्तरचा पार्ट अटॅच केला आहे। इथे वरती आपण 5 इंच एक्स्ट्रा घेतलंय साडीचं, आहे तसं आपण याला ड्रॉ करून घेतलंय। पायाच्या पार्टला आपण इथे स्टिच करायचं, आतल्या साईडला अस्तर इथे फोल्ड करायचंय आणि पूर्ण मॅच करून हे जे आपण एक्स्ट्रा घेतलंय इथे नेफेच्या पॉइंट पर्यंत याला आपल्याला साधारण 2-2 प्लेट्स लावून घ्यायचे आहेत। कमरेच्या पॉइंटला दोघे साईडला आहे, याला एक्स्ट्रा पार्ट आपण कट करून घेऊया आणि स्टिच करून रेडी घेऊया। तर इथे बघा, आपण आता प्लेट्स लावून इथे साडीचा भाग अस्तराला इथे मॅच करून घेतलाय। सलवारचा पार्ट आपला आता रेडी झालाय। आता आपण पाठीमागचा कास्टा जो तो इथे आपण कट करून घेऊ। आता कास्टासाठी आपण डबल कापड फोल्ड केलाय, साईडला आपण इथे दोघे पार्ट काटाचे ठेवलेत। आता याचं मेजरमेंट कसं घ्यायचंय, या पॉइंटला बघा, आता उंची जेवढी आपली तेवढी आपल्याला घ्यायची आहे। हे बघा, या पॉइंटला आपल्याला आहे 27 इंचाची आपली उंची, यात आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचंय। इथे मी 4 इंच आपण इथे एक्स्ट्रा घेतले। या पॉइंट पासून 3 इंचावरती हलकीशी गोलाई घ्यायची आणि हा पार्ट आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे सर्कल मध्ये। दोघे पार्ट आपण इथे सेपरेट करून घेऊया। तर या पद्धतीने दोघे जे काटाचे पार्ट आहे ते आपले इथे रेडी या पद्धतीने। आता जो आपला पायाचा पार्ट असणार आहे जॉईन करण्याचा, त्या पॉइंटला याला इथून स्टिच करायचे, याचे प्लेट्स लावायचे आणि कमरेपर्यंत याला आपल्याला लावून घ्यायचे दोघे पॉइंटला। दोघे पॉइंटला या पद्धतीने प्लेट्स लावल्यानंतर आपल्याला इथे साधारण 4 प्लेट्स लावायचे आणि कमरेला इथे अटॅच करून घ्यायचे। तर काठाचा पार्ट आपला कट झालाय, सलवारला कसा लावायचा हे आपण पाहूया। तर बघा इथे आपण दोघेही पायाचे पार्ट ठेवले आणि जो उजवा पाय त्याला आपल्याला आता इथे आपल्याला हा साडीचा पदर येतो
जे आकाराला मॅच करायचं आहे तो पदर मॅच केल्यानंतर हे जे आपले आता काष्टाचे पार्ट जसं की मी तुम्हाला सांगितलं बॉटम पासून याला आपल्याला फोल्ड करून ठेवायचं. जो गोलाईवाला कट केलेला 3 इंच आतला जो पार्ट आहे या पद्धतीने इथे काठावरती काठ मॅच करायचे आणि प्लेट्स लावत लावत पूर्ण आपल्याला कमरेपर्यंत कास्ट दोघंही इथे मॅच करून घ्यायचे. हा जो गोलाईवाला पार्ट आहे हा इथे आपल्याला मॅच करत प्लेट्स लावत पर्यंत कमरेपर्यंत पूर्ण स्टिच करायची. हे स्टिच करून घ्यायचंय. त्यानंतर दोघंही जे आपले काठाचे पार्ट असणारे वरती कमरेला या पॉइंटला सरळ आपल्याला इथे एक 5 इंचापर्यंत आपल्याला शिलाई लावून घ्यायची आणि हे दोघंही पार्ट असे ठेवायचे आणि यांना प्लेट्स लावत आपल्याला इथे कमरेला अटॅच करून घ्यायचे. तर आपण आधी हे स्टिच करून घेऊया. इथे बघा आपण कास्टाचा पार्ट आणि साडीचा पदर इथे मॅच करून घेतलाय. आता जो पुढचा जो जिगजॅग पार्ट आहे तो आपण इथे कट करूया. आता इथे बघा जेवढी उंची आहे तेवढी आपण साडी इथे कट करून घेतली. खाली मी काठाचा पार्ट ठेवला 27 इंचाची उंची तर आपण 27 इथे ठेवली. आता याला आपण करायचं काय या पद्धतीने प्लेट्स लावायचे. इथे आपल्याला एक प्लेट्स लावायची आणि दुसरी प्लेट्स आता बघा ही आपण जेव्हा लावू थोडी आपल्याला इथून आपल्याला एक अर्धा इंचाचा गॅप घ्यायचा आहे. तिरकशी या पद्धतीने तिरकस आपण इथे शाई मस्तानीच्या या पद्धतीने इथे प्लेट्स लावायचे. काठाचा पार्ट तिरकस येईल या पद्धतीने आपल्याला तिरकस पूर्ण जेवढं आपला कापड आहे तेवढं आपल्याला इथे पूर्ण प्लेट्स लावून घ्यायचे. इथे बघा आपण या पद्धतीने झिगझॅग पार्ट इथे रेडी करून घेतलाय. उंचीनुसार आता हा जो आपला एक्स्ट्रा पार्ट आहे याला आपण इथे कट करायचा आहे आणि या पॉइंटला इथे स्टिच करायचंय आणि ते सुई धाग्याने आपल्याला हा जो झिगझॅग पार्ट आहे पूर्ण इथे स्टिच करून घ्यायचा आहे. हा स्टिच केल्यानंतर आपल्याला बघा जो आता आपला साडीचा जो पार्ट असणार आहे आपण जो इथे रेडी करून घेतलाय या बघा आपण डाव्या पायाला फ्रंट साईडला याला आपल्याला पूर्ण पार्टला मॅच करून घ्यायचंय. त्याला आपण इथे स्टिच करून घेऊया. इथे बघा आपण झिगझॅग पार्ट इथे मॅच करून घेतलाय. त्यानंतर कास्ट आपला मॅच झालाय पदर रेडी झालाय. तर दुसरंही जे पार्ट आपण इथे मॅच करून घेऊया आणि जसं आपण सलवारला स्टिच करतो तसं मधला पार्ट स्टिच करून वरती कमरेला पट्टी लावून आपण साडी इथे रेडी करून घेऊया.